नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झाले असून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आज तुमच्या खात्यात जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 12 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जमा करण्यात आलेले आहे. तर आता हीच खूप मोठी आनंदाची बातमी आहे. तर शेतकरी मित्रांनो, 14 जिल्ह्यांमध्ये आजपासून पीक विमा वाटप. तर आज आहे थोड्याच वेळात 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे 15,000 रुपये जमा होण्याची मोठी माहिती कृषी विभागाने जाहीर केलेली आहे. यामध्ये 2022 पासून 2025च्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आता पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळण्याची शक्यता. 2022 पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नसेल किंवा कमी मिळालेला असेल त्यांना आता 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळू शकतो. तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार? तर त्याचे कारण सरकारने सांगितलेले आहे, जे म्हणजे 2022, 2023 आणि 2024 या मागील 3-4 वर्षाचा पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलाच नव्हता. सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा. तर शेतकरी मित्रांनो, ज्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होता, आता सरकार सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे. आजपासून पीक विमा वाटप सुरुवात होणार आहे असल्याची माहिती समोर आलेली आहे. तुम्ही आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्या देशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विमा सोडल्याचे सांगितलेले आहे. अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर. त्यामुळे थोड्याच वेळात आता 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावर येणार आहे. कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवलेले गेलेले आहे त्याची यादीसुद्धा सरकारने आज जाहीर केली आहे. आज आहे 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जाहीर होत आहे. आता उद्याही 14 जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पीक विमा हा सोडला जाणार आहे. नुकसानीनुसार मोठ्या प्रमाणात लाभ. हा पीक विमा आता सरकारने मंजूर केलेला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झालेले आहे त्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे, ज्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहेत. थोड्याच वेळात तुमच्या बँक खात्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा पीक विमा जमा होणार आहे. काल काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप झालेला आहे आणि आज या 14 जिल्ह्यांचा नंबर आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता मुख्यमंत्र्यांचे आदेश, ज्यामुळे 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आज पीक विमा वाटप होण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला दिलेले आहे. आता बघा, 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही वेळातच पीक विमा जमा होईल. कृषी विभागाने सांगितलेले आहे की आता आज काही शेतकऱ्यांना 15,000 रुपयांचा पीक विमा मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, 35,000 रुपयापर्यंत पीक विम्याचे पैसे भेटणार. तर आता जर तुमचा 2022 पासून पीक विमा थकीत असेल, मिळालेला नसेल, तर तुम्हाला 30,000 रुपयेपर्यंत पीक विमा देखील मिळू शकतो. 2022 ते 2025च्या मेपर्यंत राहिलेले सर्व पैसे तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत मिळतील. काही शेतकऱ्यांना काल बँक खात्यावरती 52,000 रुपये, 39,000 रुपये किंवा 50,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळालेला आहे. एकूण 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांसाठी घोषणा. आता फक्त या 14 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा सोडण्यात येत असल्याचे सरकारने जाहीर केलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत आणि काल जवळपास 6 ते 7 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप झालेले आहे. शेतकऱ्यांना आता वाटत होतं की पीक विमा 10,000 रुपये किंवा 15,000 रुपये येईल, परंतु आता केंद्र सरकारकडून 2022, 2023 आणि 2024चा राहिलेला पीक विमा सर्व मिळेल. एकदम खात्यावरती 50,000 किंवा 30,000 रुपयांपर्यंत पीक विमा येईल. तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये आज, उद्या, परवा 2-3 टप्प्यांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होणार आहे.